आम्ही घरातली चूल पेटवणारी माणसं आहोत, तुम्ही घर पेटवणारी माणसं आहात. आणि आजपर्यंत त्यांनी तुम्हाला काय काय दिलं तुम्हाला तुम्ही सांगा. जर एक गोष्ट तुम्हाला त्रासाशिवाय दिली असेल, फक्त त्रास दिला, पण तुम्हाला आनंद होईल असं काही दिलं असेल, तर मी मोदींचा जाहीर प्रचार करीन. पण लोकांनी मला सांगायचं की होय, मोदींवरती आम्ही खुश आहोत. मग हे पाप तुम्ही का करतात? मोदीजी तुम्ही पाप का करतात? काल परवाकडे सुद्धा तिकडे मी सिंधुदुर्गात होतो. सकाळी अमित शहा रत्नागिरीत येऊन गेले, चिपळूण का रत्नागिरी कुठेतरी असतील, आणि मला आव्हान देऊन गेले, हिम्मत असेल तर ह्याच्यावर बोला, हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला. मी सगळ्या विषयावरती जनतेसमोर तुमच्याशी वादविवाद चर्चा करायला तयार आहे. जो विषय म्हणाल त्या विषयावरती मी बोलायला तयार आहे. पण आता फक्त निवडणुकीमध्ये तुमच्यात हिम्मत नाहीये. पण तुम्हाला जरा जरी लाज असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. महागाईवरती बोला. गाईवरती बोलताय ना, गाईवरती बोलण्यापेक्षा महागाईवरती बोला. कारण मोदीजीच म्हणाले होते, सपना देखना है तो बडा देखना है. तुम्ही गाय बोलता, आम्ही महागाई बोलतोय. महागाईवरती बोला हिम्मत असेल तर. बेकारीवरती बोला. उद्योग धंदे इकडनं जे काय तुम्ही ओरबाडून तिकडे नेले त्याच्यावरती तुम्ही बोला. आणि तुम्हाला जो काही 400 पारचा तुम्ही नारा लावला होता तो आता खाली आलाय. कारण तुमचं जे स्वप्न होतं, संविधान बदलण्याचं स्वप्न, हे तुमचीच माणसं बोलायला लागले. ते कर्नाटकातले हेगडे बोलले की घटना बदलण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी आम्हाला 400 पार करायचंय. मग जेव्हा मोदीजींनी 400 पारचा नारा दिला, लोकांनी काय नारा दिला? अब की बार भाजपा तडीपार, भाजपा तडीपार. मग तो नारा खाली आला. मग त्याच्यानंतर काय केलं? कोणाला किती जास्त मुलं होतात त्यांना संपत्ती देतील. किती मुलं कोणाला होतील तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला राजकारणामध्ये पोर होत नाही तेव्हा आमचा काय गुन्हा आहे? आमची पोरं तुम्ही पळवताय, आमची पोरं पण पळवत आहेत, माझे वडील पळवत आहे. मग तुमच्यात कर्तृत्व काय आहे? वडिलांना पण पळवावं लागते, पोरांना पण पळवावं लागते. मग मध्ये तुम्ही करताय काय? मग तुमचं जे काय तिकडे म्हाळगी प्रबोधिनी वगैरे काहीतरी आहे, त्याच्यामध्ये तुमचं ते चिंतन कुंठन वगैरे काय चालायचं, तिथली माणसं गेली कुठे? तो जो काय एक भाजपा होता, मला आज सुद्धा आठवतं. आणि त्या भाजपाबद्दल, त्या भाजपाच्या त्या पिढीबद्दल, संघाच्या सुद्धा त्या पिढीबद्दल आज देखील माझ्या मनात आदर आहे. पण ते सुद्धा जे मला भेटतात किंवा फोनवरती बोलतात की उद्धवजी आम्हाला सुद्धा पसंत नाही हो, तुम्ही करताय बरोबर करताय. म्हणजे ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो त्यांचाच प्रचार करावा लागतोय, त्यांच्यासाठी आम्हाला सतरंजा उचलाव्या लागत आहेत. हे असं कधी आमच्या आयुष्यात येईल आम्हाला वाटलं नव्हतं.